नमस्कार, मी कोतवाल सचिन दिलीप, फुरसंगी उरुळदेवाची नगर परिषदेमधील वार्ड क्रमांक 3 मधील आम आदमी पार्टीच्या झाडू या चिन्हावर निवडणूक लढवत आहे। आज मी जो विषय तुम्हाला तुमच्याशी चर्चा करणार आहे तो यूथ म्हणजेच आपल्या तरुण पिढीशी संदर्भात आहे। तरुण पिढीला त्यांच्याबद्दल बोललेलं खूप आवडतं, पण मला असं खूप खेद आणि खंताने सांगायला लागतं की तरुणांना ज्या पद्धतीचं प्रशिक्षण आणि कामाला हाताला कामधंदा रोजगार मिळाला पाहिजे ते मिळत नाही आणि मग कुठेतरी आमचा तरुण मोबाईलची व्यसनं, जुगाराची व्यसनं आणि इतर ड्रग्ज किंवा दारू व्यसनांच्या आहारी जातो। त्याच्या हाताला जर पूर्णपणे काम मिळालं आणि तो जर 9-10 तास त्याच्या कामामध्ये व्यस्त असेल, त्याच्या आवडत्या कामामध्ये व्यस्त असेल, तर ह्या गोष्टी होणार नाही आणि हे जाणीवपूर्वक तुम्हाला रोजगार दिले जात नाहीत। त्याचं कारण म्हणजे की तुम्ही कुठेही रोजगारामध्ये किंवा कामामध्ये बिझी होऊ नये आणि त्यांच्यासाठी हक्काचे कार्यकर्ते मिळावे म्हणून। त्याचबरोबर आपल्याला याची जाणीव आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला फिक्स एकदा रोजगार मिळाला की तुम्ही यांचे कार्यकर्ते झाले नाही, मग यांना इलेक्शन लढवणं अवघड होणार पुढं। पण माझी अशा अजिबात इच्छा नाही की तुम्ही माझ्याकडे तुमचा कामधंदा घरदार सोडून राजकारणामध्ये माझ्या पाठीमागं उभं राहावं। जेव्हा इलेक्शन अडतील कामधंदा तुमचं बघून तुम्ही जेवढी मदत होईल तेवढे केले तर नक्कीच त्याची मदत होईल, परंतु कामधंदा सोडून सगळं घरदार बंद करून नक्कीच कुणाच्या पाठीमागे लागू नये किंवा तसं माझी अजिबात अपेक्षा नाही। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आपल्या तरुण तरुणींना मी नगरसेवक झाल्यानंतर जे जे शक्य आहे आत्ताच्या घडीला चालणारे नवीन औद्योगिक, मग ते मोबाईल रिपेअरिंग असू द्या, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईल रिपेअरिंग असू द्यात, नवीन इलेक्ट्रिक गाड्यांचं रिपेअरिंग असू द्यात किंवा ड्रायव्हिंगच्या ज्या पद्धतीने ट्रेनिंग असायला पाहिजे त्या पद्धतीनं अशा वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला जे ऑफिसमध्ये जाऊन किंवा एखाद्या सर्व्हिस सेंटरला स्वतःचा बिझनेस करता येईल अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देईल, जेणेकरून तुमच्या हाताला तुमच्या हक्काचं काम मिळेल। जो तरुण ज्याला मेहनतीची जाण आहे, त्याची मेहनत करण्याची इच्छा आहे, त्या तरुणाला त्याच्या हाताला काम मिळेल एवढी शाश्वती मी तुम्हाला देतो आणि त्यासाठी मला तुम्ही नगरसेवक म्हणून येणाऱ्या इलेक्शनमध्ये पाठवावं अशी विनंती करतो। धन्यवाद।